आवाज केला जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी पाहता लोचनी मुंगी उडाले आकाश मुंगी उडाले आकाश मुंगी उडाले आकाश मुंगी उडाले आकाश गेले सूर्या गिरले सूर्याची उडाले आकाश उडाले आकाश उडाले आकाश उडाले
पुत्र प्रसवला नवलाव झाला वांझी पुत्र प्रसवला विंचू पाताळासी जाय शेष माथा वंदी पाय थोर नवलाव झाला वांझी पुत्र प्रसवला माशी व्याली घार झाली माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हसली हसली थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाम जगननेत पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगकारू
ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्तख्या ब्रह्मचित्कला जयांची केली स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार न्याता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुखे असे वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिम ब्रह्मस्वरूपम सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक आकाशी तिने गिळले सूर्यासी थोर नवलाव झाला वाझे पुत्र प्रसवला प्रसूस्थळी प्रसूत प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्री संत मुक्ताबाई महाराज यांचा असणारा 4 चरणाचा अभंग गोड असा अभंग तुमच्या पुढे सेवे करता गायलाय विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी साधू संत महंतांच्या साऱ्या कृपा आशीर्वादाने गावकरी परिसर सर्वांच्या सहयोगाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह अधिष्ठान फार मोठा आहे श्री संत बहिराज जातदेव महाराज जातवेद महाराज यांचा असर हे अधिष्ठान आहे आणि इथं असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह होतोय इथं आल्यानंतर स्वामी महाराजांचं असं दर्शन झालं आमचं परम भाग्य समजतो बरं कमी कीर्तन अनेक आम्ही केले हजारो असतील 5,000 7,000 10,000 लोक असतील तिथं असं कीर्तन केले पण इथं कीर्तन करण्यामध्ये मौजच वेगळी आहे बाबाजी माझ्या पुढे बसलेत माझ्यासारख्या पामरांना काय बोलायचंय प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित से भक्ती जरी बोल गंगावती स्वीकार कीजे अजून एक प्रमाण आपण बऱ्याच वेळा म्हणतो बरं का माझी बोबडिया बोला महाराजांच्या पुढे माझ्यासारख्यानी काय बोलावं
आपला असे मज पामराय काय थोर पण पायीची वाहन पायवरी. साधू संत महंत मंडळी आपल्या पुढे बसलेले असताना आपल्यासारख्या पामराने या ठिकाणी असं फक्त नामचिंतन नामस्मरण सांगावं, बाकीचं काही असं बोलू नये. आणि त्याच उद्देशाने तुमच्या पुढे या ठिकाणी असणारा उभा आहे सर्व असणारी घोगरगावची असणारी मंडळी, बरोबर आहे ना, घोगरगावच ना. आणि इथं असणारं हे देवस्थान बाल ब्रह्मचारी किसनगिरी महाराजांच्याही पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, परम पूजनीय आदरणीय शांतीब्रह्म आपले भास्करगिरी बाबा त्यांच्याही पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. म्हणतात आता 2-3 दिवसापूर्वी बाबाजी येऊन गेले. आई साहेबांची तब्येत बरी नाहीये, तरी पण वेळेत वेळ काढून आपल्या स्वामी महाराजांवरती एवढं प्रेम आहे की आई साहेबांची तब्येत बरी नसताना सुद्धा तिकडून इथं आले आणि बाबाजींना असं या ठिकाणी असं भेट देऊन इथून असं गेले. एक लक्षात घ्या, संत आणि साधू आणि महात्मे त्याच ठिकाणी येतात कुठं त्यांचं मन ज्या ठिकाणी असणारं रुचतं, मन त्या ठिकाणी असणारं लागतं, अशाच ठिकाणी येतात, कुठेही येत नाही. आणि आपल्या सर्वांचं भाग्य आहे की अशी मोठी विभूती आपल्याला पण लाभली, एवढे मोठे संत आणि साधू आपल्याला लाभले. आपलं परम भाग्याने एक बोलू दादा, या कलियुगामध्ये सर्वात मोठं कोण असेल? संत आणि साधू हेच कलियुगात मोठे आहे बरं का. तुम्हाला मी सांगेल, एका बाजूला देव आला आणि एका बाजूला संत किंवा साधू आले, प्रथमतः पूजा कुणाची करायची? प्रथमतः पूजा कुणाची करायची? संतांची किंवा साधूंची का? देव काय माहिती आपल्याला कोणत्या रूपाने येईल, पण संत किंवा साधू हे मात्र देव दाखवतील, म्हणून पहिली पूजा त्यांची करायची. विठ्ठला विठ्ठला याकरता बऱ्याच वेळा आपण म्हणतो देव सारावे परते, संत पूजावे आरते. आलेल्या संतांचं पहिलं पूजन करायचंय. का बरं? ते संत किंवा साधू देवाचं स्वरूप असतात आणि देव खरा दाखवण्याचं काम ते करतात. हरि प्राप्तीसी उपाय, 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 हरि प्राप्तीसी उपाय. धराल संताचे पाय, धराल संताचे पाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय रे. साधक साधने तेरे, साधक साधने तेरे, साधक साधने तेरे, साधने साधने तेरे, साधने साधने तेरे, साधने साधने तेरे, साधने साधने. देवाची जर प्राप्ती करायची असेल तर गरज आहे संतांची किंवा साधूंची. संत आणि साधू जर मिळाले तर देवाची प्राप्ती आहे, नाहीतर देव कळणं शक्य नाही. म्हणून या कलियुगामध्ये देवापेक्षाही श्रेष्ठ किंवा मोठं थोर कुणाला म्हटलं गेलं? साधू संतांना थोर किंवा मोठं म्हटलं गेलं. मी मानाचं नाही बोलत, बरेच वेळा आपण प्रमाण म्हणतो साधू थोर जाना, साधू थोर, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना आणि साधू थोर जाना कलियुगी. कलियुगामध्ये साधूच थोर आहे, साधू संत आहे, म्हणून तर आपण चांगल्या मार्गावरती असरा चालतो, नाहीतर तो मार्ग आपल्याला कळणं शक्य नाही. आणि त्याच मार्गाने चला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेचे पंथे चालू जाता. त्यांच्या मार्गाने आपण जर चाललो, त्यांनी जो मार्ग दाखवला त्या रस्त्याने आपण असरा चाललो, तशीच जीवन क्रमाना केली तर जीवनामध्ये दुःख येत नाही, परमात्मा निश्चित पद्धतीने मिळाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद आहे साधूच्या दर्शनामध्ये. आणि म्हणून सांगतो मी, इकडं तिकडं नाही जाता आलं तरी नका जाऊ, पण साधू संतांच्या दर्शनाकरता या, आपला उद्धारच आहे. तुम्हाला खरं सांगू, खरा विश्वास साधू संतांच्या ठिकाणी ठेवावा. कोणाच्या ठिकाणी? कोणाच्या ठिकाणी? आमचे गुरुवर्य कधी कधी पाठामध्ये शिकवतात, एक तर विश्वास देवाच्या ठिकाणी असावा,
नाहीतर विश्वास संतांच्या ठिकाणी असावा. पण देवाच्या ठिकाणी जर विश्वास ठेवला तर कधी कधी पक्षीपातीपणाच्या बाबतीमध्ये पक्षीपातीपणा तो असर करू शकतो. म्हणून त्याच्या ठिकाणी जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा खरा विश्वास म्हणजे संतांच्या ठिकाणी ठेवा. संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो. त्यांचा संतांच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा, काही ठिकाणी विश्वास ठेवायचा नसतो. ऐका जरा बारकाईनं, ज्या प्राण्याला नख आहे नखा असणाऱ्या प्राण्याच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. नदीच्या ठिकाणी सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. कोणाच्या ठिकाणी? नदीच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. प्राण्याला नखा असतील त्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. जरा बारकाई नाही का, ज्याच्या ठिकाणी शस्त्र आहे शस्त्र बाळगणाऱ्याच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. शस्त्र बाळगणाऱ्याच्या ठिकाणी असणारा विश्वास ठेवायचा नाही. नदीच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. कधी काय घडेल याची शाश्वती नाही. त्याच्यानंतर नख आहेत त्यांच्या ठिकाणी असणारा विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा बोलू, लहान बालक असेल आणि स्त्री असेल अशाही ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. एक श्लोक आहे, फार गोड श्लोक आहे. धन्यवाद धन्यवाद. विठाला विठाला मुलींनी पण श्लोक दिला, मुलांनी श्लोक दिला. आणि तुम्हाला खरं सांगू, ही कृपा आमची नाही, आम्हाला काही येत नाही. ही कृपा स्वामी बाबांसारख्यांची आहे. म्हणून तर ही मुलं लेकरं तयार होतात. मागे जेव्हा असं श्लोक दिले, बाबांनी लांब बसून असं कीर्तन ऐकलं आणि म्हटले, महाराज मुलांनी श्लोक दिले, हे मला आनंद वाटला. म्हणून तर आज म्हटलं लेकरांची थोडंसं या ठिकाणी असणारे श्लोक ऐकायला मिळावे. या अनुषंगाने मी थोडासा असणारा विषय मांडतोय. सुंदर असणारा श्लोक असणाऱ्या मुलींनी असणारा दिला, त्यांनाही धन्यवाद देतो आणि मुलांनाही धन्यवाद देतो. ही परंपरा फार सुंदर आहे आणि या परंपरे इतकी व्यापक आहे. या परंपरेनं स्त्रियांना, मुलांना, सर्वांनाच अधिकार या ठिकाणी असणारा दिलेला आहे. कारण आपली परंपरा म्हणजे सर्वसामान्य नाही, आपली परंपरा म्हणजे वाघाची परंपरा आहे. देवगडची परंपरा म्हणजे कमी परंपरा नाही. ही परंपरा अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ आश्रम परंपरा आहे. अनादी कालापासून चालू असणारी ही परंपरा आहे आणि या परंपरेनं सर्वांना सुंदर असणारा अधिकार दिला. ठीक आहे, कीर्तन इथं राहून उभं राहण्याचा अधिकार स्त्रियांना जरी नाही दिला, पण परमार्थ करण्याचा अधिकार मात्र सर्वांना दिला. ही परंपरा आहे आपली. बरोबर आहे का नाही? सुंदर असणारा श्लोक दिला. या असणाऱ्या 4 वस्तूवरती विश्वास ठेवायचा नाही. अजून कोणावरती विश्वास ठेवायचा नाही? ऐका जरा बारकाईनं. लय असणारा विश्वास मित्रावरती पण ठेवायचा नाही. कोणावरती? कोणावरती? तुम्ही ऐकताय जरा. आपली एखादी गुह्य गोष्ट त्याला जर माहीत झाली आणि त्याचा ना आपला जर वाद झाला तर मला वाटतं बऱ्याच वेळा तो आपल्याला धोका देऊ शकतो. कोण कोण? मना मानाचं नाही बोलत मी. मित्र असा करा तिन्ही काळामध्ये संगती राहिला पाहिजे असा मित्र करा. तुकोबांचा गाथा, ज्ञानदेवांचा गाथा, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आमचे श्री संत बहिरा महाराज जातवेदकर यांनी लिखाण केलेला असणारा भैरवी नावाचा असणारा सुंदर ग्रंथ, असणारा श्रीमद भागवतावरती केले असणारा टीका, हे इतके सुंदर असणारे ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरी एवढा सुंदर ग्रंथ आहे, गाथा एवढा सुंदर ग्रंथ आहे. हे ग्रंथ आम्ही आता सोडून दिलेत काही मंडळीने. इकडे आपली परंपरा चांगली आहे, इकडे छपक प्रमाण सुद्धा म्हणू दिले जात नाही. आपल्या देवगडची परंपरा फार सुंदर आहे, पण आमच्या भागामध्ये सध्या सासुकी माला पे गाणे म्हणायला लागले आणि त्यांना अडवायला कुणी राहिलं नाही. अडवायला कुणी राहिलं नाही म्हणून गमत काय झाली माहितीये का? जे बसणारे आहेत नाही हे बोलत नाही आणि न बोलल्यामुळं आमचं सुळसुळाट आहे. पद म्हणा तुम्ही, नाही असं नाही, पण असे पदू म्हणू नका की असताना कुठंतरी कवाला तयार केला त्या कवाला इथं म्हणू नका. एवढं मात्र सांभाळलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मित्र, मी इथून थोडस लांब गेलो होतो. मित्र करा. 3 प्रकारचे मित्र असतात. काय झालं, एक व्यक्ती आजारी पडला, त्याला भेटण्याकरता एक मित्र आला. मित्र तिथे गेला आणि म्हटला, का रे बाबा तुझं कसं काय? म्हणजे माझं जरा अवघडच आहे. विचारलं, म्हटले का रे तू माझ्यासाठी काय करशील? म्हणजे काही नाही, तुझं माझ्यावरती प्रेम आहे, तुझा माझ्यावरती विश्वास आहे, तू माझ्याशी खरं बोलतो म्हणून मी तुझ्याशी खरं बोलतो.
ज्या दिवशी तुझ्यावरचा माझा विश्वास उडेल, तू खोटं बोलशील, त्या दिवशी तुझा आणि माझा विषय संपला. सांगितलं म्हणले जरा बाजूला सरक. दुसरा आला म्हणजे तू माझ्यासाठी काय करशील? म्हणले असं आहे, तू आणि मी मित्र आहे. म्हटले एक करील. काय करील? तू जिवंत आहे तोपर्यंत मी तुझ्या संगती, आणि तू गेला की मग मात्र तुझं उत्तर कार्य मी पार पडील. हा म्हटला तुझा आणि माझा विषय संपला, सरक म्हटले बाजूला. तिसरा मित्र पळत आला. म्हणले तू काय करशील माझ्यासाठी? म्हणले एक करील, तू आहे तोपर्यंत तुझ्या संगती, तू गेला तरी तुझ्या संगती, आणि जेव्हा जन्म घेशील ना तरी तुझ्या संगती. खरं सांगा मला मित्र यातला कोणता करायचा आहे आपण? कितवा? किती नंबरचा? 3 नंबरचा. बरोबर आहे का नाही? आता थोडा शोध घ्यायचा आहे. पहिला मित्र कोणता? प्रेम आहे तोपर्यंत माझं तुझ्यावरती प्रेम आहे. तू गद्दारी केली, तुझा आणि माझा विषय संपला. तू खोटा बोलला, तुझा आणि माझा विषय संपला. पहिला मित्र कोणता सांगितला? दुसरा तिसरा कोणता नाही. पहिला मित्र विश्वास. पहिला मित्र कोणता आहे? प्रत्येकाचा पहिला मित्र कोणता आहे? विश्वास. पती पत्नी हे नातं कशाने चालतं? विश्वासाने. गुरु आणि शिष्य हे नातं कशाने चालतं? विश्वासाने. पहिला मित्र कोणता आहे? विश्वास. दुसरा मित्र कोणता? कारण हा काय म्हटला होता? तू खरं बोलला तर मी खरं बोलेल, तू जर खोटा बोलला तर मी खोटं बोलेल, तुझा आणि माझा विषय संपला. पहिला मित्र असरा विश्वास आहे. विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही, आणि विश्वास ठेवायचा 2 ठिकाणी, देवाच्या ठिकाणी आणि संतांच्या ठिकाणी. गोड प्रमाण दिलं तर जाधवबाबांनी मगाशी फार गोड प्रमाण दिलं होतं. तो पहिला असणारा मित्र. दुसरा मित्र कोणता दिग्दर्शन केला? जरा बारके नाही का? तो म्हणला तू आहे तोपर्यंत मी संगती, तू गेला की तुझं उत्तर कार्य मी पार करील. कोणता मित्र? दुसरा तिसरा कोणता नाही. दुसरा मित्र सांगितला परिवार. सर्वांचा दुसरा मित्र कोण आहे? परिवार आहे. आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्या संगती आहे, आणि आपण गेल्यानंतर आपलं उत्तर कार्य कोण पार काढतं? कोण करतो? परिवारातलेच लोक ना. हा दुसरा मित्र आहे. याचा विषय संपला. आणि तिसरा मित्र सांगितला तू जोपर्यंत आहे तोपर्यंत संगती, गेल्यानंतर संगती, आणि पुन्हा ज्याला मला येशील तेव्हाही संगती. कोणता मित्र सांगितला? जरा बार काही नाही का? हा मित्र कोणता माहिती का? दुसरा तिसरा कोणता नाही. देवरूपी नावाचा मित्र हा तिन्ही काळामध्ये संगती आहे. मग मित्र करायचा आहे कोणता याचा विचार करावा. विठ्ठला विठ्ठला अशा मित्रावरती विश्वास असावा का तो आपल्याशी गद्दारी करणार नाही. अशा मित्रावरती विश्वास असावा. म्हणून सांगतो मी, कधी कधी मित्रही धोका देऊ शकतो. लय विश्वास त्याच्यावरती ठेवायचा नाही. त्या अगोदर काय दिग्दर्शन केलं? नदी असेल, नखा असणारा प्राणी याच्यावरती जास्त विश्वास ठेवायचा नाही. स्त्री असेल, बालक असेल यावरती जास्त विश्वास ठेवायचा नाही. हे कधी पाहायला मिळतं? एखाद्या ऐरानामध्ये एखादी स्त्री जर उभी राहिली आणि तिने जर हात केला, थांबा थांबा मला असं पुढं घ्या, असं मला असं जरा वाचवा, असं जर म्हटले तर कुठंतरी काहीतरी गडबड होण्याची भीती आहे. आमच्या भागामध्ये घडलं. आमच्याकडं मांची नावाचं गाव आहे बाबाजी, आणि तिथं असं एक महिला उभी राहायची. थांबा थांबा रात्रीची वेळी म्हणायची मला कोणीतरी घ्यावं, मला कोणीतरी असं लोणीपर्यंत सोडा. ती थांबली, लोक थांबायचे, ती गाडीमध्ये बसायची आणि बरोबर 2 किलोमीटर वरती गेली. काहीतरी आसारी ती खोनाखाना करायची, खोनाखाना केल्या का आसारी रस्त्याला आडवे लोक यायचे, आणि जो ज्यानं काही त्याला घेतलं त्या लोकांना मारून त्यांचे पैसे काढून घेतले जायचे. आमच्या पट्ट्यामध्ये घडलेली घटना आहे, मानची पट्ट्यामध्ये. मग आता मला सांगा, ती आसरी एकांतवासात उभी राहिलेली स्त्री कधी कधी धोका देऊ शकते का नाही? कधी कधी धोका देऊ शकते का नाही? अनेक लोकांना असा धोका दिला, अनेक लोक लुटले गेले, अनेक लोकांची वास्तविक पाहता तिथं हत्या पण झाली त्या मालची हिल परिसरामध्ये. हे कशामुळे घडलं? विश्वास ठेवला त्या स्त्रीवरती. म्हणजे साऱ्याच बिचारा स्त्रिया असा असतात असं नाहीये, पण विश्वास ठेवलाय. म्हणून एक लक्षात घ्या, कधी कधी स्त्रीवरती विश्वास किती ठेवायचा यालाही महत्व दिग्दर्शन केलं. नखावाल्या प्राण्यावरती किती विश्वास ठेवायचा यालाही म्हणजे महत्व दिग्दर्शन केलं. अजून सांगितलं ज्याला शिंग आहे ना, शिंगावाल्या प्राण्यावरती पण जास्त विश्वास ठेवायचा नाही. बरोबर आहे का नाही? आपण लय विश्वास ठेवतो, पण तो कधी आपल्याला हुंदडील याची शाश्वती नाही. मग आता काही म्हटले का मग विश्वास ठेवायचं तरी कोणावरती? म्हणजे जगतावरती विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाहीये जगत. मग लायकीचं कोण आहे? म्हणजे संत आहे ना, संताच्या ठिकाणी विश्वास ठेवा. ते मागाशी वापरलेलं गोड प्रमाण ठीक आहे. संताचे पायी हा माझा विश्वास, त्यांच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा. काय करतात? आपलं हित करतात, म्हणून त्यांच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा. विठ्ठला अशा विश्वास पात्र असणाऱ्या स्त्री संत मुक्ताबाई महाराज, अनेक साधू संतांनी, अनेक वारकऱ्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला. कोणावरती?
मुक्ताबाई महाराजांवरती. एक दिवस मुक्ताबाई महाराज चाललेल्या होत्या आणि चाललेल्या असताना अचानक त्यांनी पाहिलं आणि हसायला लागल्या. त्यांना विचारलं, माई साहेब तुम्ही का हसता? आई साहेब तुम्ही का हसता? आता ऐका बरं का, मुक्ताबाईंना या जगाने आई म्हटलंय. जगाने काय म्हटलंय? आई म्हटलंय. एवढंच नाही, 3 देवांना ही जन्माला घालणारी ही आदिमाय शक्ती आहे बरं का. देवाची सुंदर प्रमाण महाराजांनी असर दिलं. टाळी वाजवा त्यांच्याकरता. जाधव महाराजांना मी धन्यवाद देतो. एक बोलू का मी मगाशी बोलून गेलो, आपल्या आसरा देवगड संस्थेच्या आसरे जेवढे काही विद्यार्थी असतील, जेवढे आसरे महाराज मिळले असतील, सर्व तरबेज आहे. त्यामध्ये एकही आसर कमी नाही, वादक सुद्धा आसरे कमी नाही. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. हरिभक्तपरायण कृष्णा महाराज, बरोबर आहे ना? आदरणीय कृष्णा महाराज असतील, आमचे आदरणीय जाधव महाराज असतील, हरिभक्तपरायण तनपुरे महाराज असतील, रोहित महाराज असतील आमचे हरिभक्तपरायण, आणि गणेश महाराज. मागच्या वेळेस पण असं कार्यक्रमाला होते आमचे आदरणीय तोरमल बाबा, त्यांनाही धन्यवाद देतो. पवार बाबा नावकरीचे आमचे बाबाजी आल्यानंतर म्हणले आज पवारांची सत्ता आहे म्हटली. तुम्हाला एक बोलू का, संत आणि साधू महात्मे मी बरेच पाहिले, पण बाबांकडे पाहिल्यानंतर माझा भावच एक वेगळा निर्माण होत असतो बरं का. त्यांचं स्मित भाषी बोलणं, संयमी बोलणं आणि तैसे साच ज्ञानदेवांची उईच आठवते. तैसे साच आणि मवाळ मी तुल्या आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि साधू आणि संतांचं बोलणं असं असलं की मग मात्र मन कुठंतरी तिकडं असं वळतं, नाहीतर कधी कधी अवघड होऊन जातो. बरोबर आहे का नाही? आणि वक्तृत्व पण तेवढं असर गोड आहे. एक लक्षात घ्या ना, ज्यांच्या बोलण्यानं लोक जवळ येतात, ज्यांच्या बोलण्यानं जवळ येतात असं बाबाजींचं असर बोलणं आहे. आपले देवगडचेही बाबा आदरणीय भास्करगिरी बाबा, त्यांच्याही बोलण्यानं लोक जवळ येतात असं बोलणं पाहिजे, की लोक जवळ आले पाहिजे असंही बोलणं नको, असंही बोलणं नको. जवळ आलेले लांब पळाले पाहिजे असंही नको, हे का नाही? आणि मग त्या ठिकाणी असर आल्यानंतर आनंद वाटला. तैसे साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. या गुणीजनांचं भरभरून कौतुक करतो. आणि मेन जो विषय होता त्या मेन विषयाकडे असर वळतो. विठ्ठला 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 आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची. 3 देवांना जन्माला घालणारी ही आश्चर्य आहे. ही अशी तशी नाहीये, आदिमाय शक्ती आहे. तसं पाहायला गेलं, श्री संतांचा पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कुठेही द्वेष केलेला नाही. आपल्या बेटामध्ये म्हणजे असणाऱ्या देवगडला श्री संतान, श्री महिला असेल किंवा स्त्री असेल यांचा द्वेष केलेला नाही. अजून थोडस या ठिकाणी असं पुढे जाऊन मी असं बोलेल. पहिला मुद्दा असा आहे, वारकरी संप्रदायामध्ये भेदच नाहीये, ऐका नाही. काही ठिकाणी जर पाहिलं तर असं भेद पडतात. वेदांतिक दृष्टिकोनातून जर बोलायला गेलं, कधी कधी जीव जीवाचा भेद दिसतो, कधी कधी जीव जडाचा भेद दिसतो, आणि कधी कधी जीव ईश्वराचा भेद दिसतो. कधी कधी ईश्वर ईश्वराचा भेद दिसतो, कधी कधी ईश्वर जडाचा भेद दिसतो, कधी कधी ईश्वर जीवाचा भेद दिसतो बर का. आणि कधी कधी थोडं जर चिंतन करायला गेलं, जीव जीवाचा भेद दिसतो, कधी कधी जीव ईश्वराचा भेद दिसतो, कधी कधी जीव जडाचा भेद दिसतो. असे या ठिकाणी सर्व भेद दिग्दर्शन केले. पण आपला संप्रदाय एवढा सुंदर आहे, इथं कुठलाही भेद केलेला नाही. बरोबर आहे का नाही? इथं कुठल्याही प्रकारचा असा भेद केलेला नाही. इथं विष्णू जरी असेल तशीच पूजा, आणि इथं शंकर प्रभू जरी असतील म्हणजे हार जरी असेल तरी तेवढीच पूजा. नवे उपासना करत असताना जी श्रद्धा किंवा भाव हा तसाच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. एक प्रमाण देतो मी, फार गोड प्रमाण आहे.
विष्णुमय जग विष्णुमय जग जग वैष्णवांचा धर्म आणि भेद ब्रह्म मंगळ गोड या ठिकाणी असं चिंतन केले. हरी आणि हर याचा भेदच केला नाही. भेद करणारा हा असा संप्रदाय नाही. हर या ठिकाणी व्यापकता आहे संप्रदायाची. आणि मग या ठिकाणी असणारा श्री संत मुक्ताबाई महाराज यांचा असर अभंग आपण असर वसिक पाता निवडलाय. खरं प्रमाणा बरेच आहेत तसे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची सकळासी येथे आय अधिकार कलियुगी उद्धार हरीचे नामे. वरचं कापड वेगळं असेल पण आतल्या दृष्टिकोनातून जर विचार केला जिला आपण स्त्री म्हणतो स्त्री नसून ते आत्मतत्व ईश्वराचा अंश आहे. ते आत्मतत्व ईश्वराचा अंश आहे. ज्याला आपण बालक म्हणतो ते बालक नसून त्यातलं आत्मतत्व ईश्वराचा अंश आहे. ज्याला आपण पुरुष म्हणतो त्यातलं आत्मतत्व तो ईश्वराचा अंश आहे. ते काय असं वेगळं नाहीये. परमात्म्याने दिग्दर्शन करावं. सर्वांमध्ये जो अंश आहे तो माझाच अंश आहे म्हटले. म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेद नाही. असा भेद नसणारा असं वारकरी संप्रदायातली असणारे संत मंडळी चंद्रभागेच्या वाळवंटावरती असणारे जमलेली होती. बर का नाही का? काय अधिकार त्या मुक्ताबाईंचा. एवढा मोठा अधिकार ह्या मुक्ताबाईने एक कीर्तनकारांना सांगावं किंवा म्हणावं. म्हणले हे जे ज्यांनी कीर्तन केलं हे मडकं कच्चं आहे का पक्क तेवढं पहा. सांगावं कुणाला? संत गोरोबा काकांना. गोरोबा काका म्हणजे संतांचे परीक्षक. संतांचे परीक्षक कोण? सारे संत त्यांना काका म्हणायचे. विठ्ठला 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 काका म्हणले एवढं मडकं कच्चं आहे का पक्क तेवढं पहा. कोणतं मडकं? नामदेव राय रूपी नावाचं मडकं ज्यांनी कीर्तन केलं होतं. म्हणजे अधिकार पाहणं किती मोठा होता का ज्या असणाऱ्या मुक्ताबाईनं त्यांना म्हणावं काकांना म्हणावं आज्ञा करावी हे मडकं कच्चं आहे का पक्क तेवढं असणारं पहा. या मुक्ताबाईचा अधिकार किती मोठा. अजून थोडं जर बोलायला गेलं एवढा मोठा अधिकार गोरोबा काकांना तर सांगावं हे तर महत्वाचंच आहे. पण या मुक्ताबाईचा अधिकार एवढा मोठा ज्ञानी असणारे ज्ञानदेवांना पण सांगावं की म्हणले जो कोपीचा दरवाजा तुम्ही लावलाय ना तो जरा उघडा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही म्हटले असं रडत बसू नका जरा बाहेर या. आता ज्ञानदेव महाराजांचा अवतार म्हणजे सर्वसामान्य नाही. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर एवढा मोठा अवतार असणारा म्हणजे साक्षात असणारा विष्णूचा अवतार माझे ज्ञानेश्वर महाराज. पण त्यांना असणारा सांगावं कुणी? छोट्याशा असणाऱ्या मुक्ताबाईनं महाराज दरवाजा उघडा आणि जरा बाहेर या. कशाचा? कोपीचा. कोणत्या कोपीचा? ती कोपी नाही देहरूपी नावाची कोपी. हिचा असणारा मनरूपी नावाचा दरवाजा उघडा आणि अंतःकरणामध्ये जे आहे हे जरा प्रकट होऊ द्या. ते जर प्रकट झालं तर जगाचं कल्याण होईल. विठ्ठला विठ्ठला. लक्षात घ्या त्याचं गुणगान जर आपण गायलं नाही तर बऱ्याच वेळा आपल्याला उपमा मिळते. कुणाची? तर दगडाची उपमा मिळते. मातेची या खोळी दगडाला पोटासी. म्हणजे जर त्याचं भजन नाही जर केलं तर आपल्याला दगडाची उपमा मिळते. ही दगडाची उपमा नको. त्याचं भजन आपण करायचं. भजन जर नाही केलं तर जगाचा मालक हसतो. कधी हसला? जरा बारकं नाही का? कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या आणि माझ्या जवळच्या काही लोकांचा नंबर लागला का नाही? पण ऐका ना दादा, आपण या ठिकाणी असे पाहता कोरोनाच्या काळामध्ये खरा हा विचार करायला पाहिजे. जवळच्या माणसांचा आपला नंबर लागला पण आपला नंबर लागला नाही
याकरता आपला नंबर लागला नाही. संत बहिरा महाराज जातवेद आपल्या इथल्या आसाऱ्या महाराजांच्या सप्तासाठी 2025 ला मला हजर राहायचंय, याकरता आपला खरा नंबर लागला नाही, हे आपल्या डोक्यातच नाही. सप्तामध्ये वर्गणी पण द्यायची, काम पण असं करायचंय, मला सेवा पण करायची आहे, आणि या सप्तामध्ये कथा कीर्तन ऐकायला पण श्रवण करण्याकरता पण मला जायचंय. याकरता जगाच्या मालकाने आपल्याला जिवंत ठेवलं, हे डोक्यात राहू द्या. नाहीतर तुम्हाला सांगू, चांगल्या चांगल्या पैशावाल्यांचा नंबर त्यावेळी लागला, आपला नंबर लागूच दिला नाही. डोक्यात एवढंच ठेवायचं, बस श्री संत बहिरा महाराजांच्या आसाऱ्या इथे येऊन सेवा करण्याकरता देवाने आपल्याला जगवलंय, एवढं फक्त डोक्यात ठेवा बरं का. यापेक्षा बाकी काही नाही. बरोबर आहे का नाही? याकरता आपल्या सारं जिवंत ठेवलंय, परमात्म्याची कृपाची आपल्यावरती. आणि मग जेव्हा त्यानं आपल्याला जिवंत ठेवलंय, तरी पण आपण त्याचं चिंतन करत नाही. किती काळजी घेतो, किती काळजी. अहो, आईच्या उदरामध्ये असताना भूक लागली असेल, तहान लागली असेल, कोणी पोचवलं याचा कधी विचार केला? गर्भी असता बाळा त्याच्या कोण गर्भी असता बाळा त्याच्या कोण पूर्वी लळा. आपण आपल्या आईच्या उदरामध्ये असताना लळा कोण करतो? आपलं संगोपन कोण करतो? तोच मालक आहे. तो तुमचा आमचा सर्व संगोपन करतो. बरोबर आहे का नाही? परमात्मा हाच सर्वस्वी काळजी करतो. मग असा जो परमात्मा आहे, सर्वस्वी काळजी करतो, त्यानं तुमच्या आमची काळजी केली. पण जेव्हा जन्म होतो, जन्म होता क्षणी काही कारण आपण रडतो, आणि जेव्हा थोडं थोडं मोठं होतो, ज्याने जन्माला घातलं, ज्याने लाला आपल्या आसाऱ्या पुरवल्या, त्यालाच आपण विसरून जातो. जेव्हा आपण त्याला विसरतो, तेव्हा जगाचा मालक हसतो. असतो का नाही? असतो का नाही? मी याला जन्माला घातलंय, ऐका ना, हा मनुष्य इतका विचित्र आहे. आईच्या गर्भामध्ये असताना म्हणतो, देवा मला सोडव. काय सांगू गर्भीच्या यात नाटाच्या अभंगातलं प्रमाणे. काय सांगू गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायणा, मास मल मूत्र जाना, तुझ ध्यातसे क्षणक्षणागा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. त्यांच्याकडे एकदा टाळी वाजवा. अप्रतिम. विठला विठला रडतोय तो गर्भामध्ये, पण जेव्हा जन्म होतो काही क्षणामध्ये बेमान होतो. रडतो का नाही? क्या 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 करतो. कधी? जन्म झाल्यानंतर. म्हणजे काय म्हटला? कधी म्हटलो मी तुझं भजन करील. म्हणजे एका मिनिटात बेमान झाला. आईच्या उदरात वाचवतो तेव्हा देव रडतो, पण जेव्हा त्या ठिकाणी आईच्या उदरातून आपला जन्म होतो तेव्हा आपण रडतो आणि क्या म्हणतो, तुझं कधी भजन करील असं म्हटलं की जगाचा मालक हसतो. आणि एका मिनिटापूर्वी भजन करीन म्हटला आणि एका मिनिटात लगेच बेमान झाला, तेव्हा जगाचा मालक हसतो. बरं का? आता दुसरा मुद्दा आहे. जगाचा मालक हसतोही आणि रडतोही. दुसरा मुद्दा दिग्दर्शन केला जरा बारका नाही का. सर्वसामान्य जीव कधी कधी हसतो आणि कधी कधी रडतो. हसतो कधी? कधी हसतो? दुसऱ्याचं वाटोळं झालं की हा काय करतो? हसतो. आणि दुसऱ्याचं चांगलं झालं
की हा रडतो. खरं सांगा, शेजारच्यानं बांगला बांधला, आपण रडतो का हसतो? जरा बोला. शेजारच्यानं बांगला बांधला, वरच्या दृष्टिकोनातून हसताना दिसतो, पण आतून मात्र रडतो. आतून काय करतो? रडतो. ऐका, शेजारच्याचा मुलगा कामाला लागला आणि आपला जर इकडे तिकडे असं हिंडत राहिला तर आतून मात्र त्या ठिकाणी असं रडतो, बाहेरून मात्र हसतो. पण ऐका ना मायबाप, इतरांना दुःख झालं तर आता मात्र बाहेरून रडतो पण आतून मात्र हसतो. बरं झालं त्याची कशी जिरली. हे सर्वसामान्य जीवाचं आहे. सर्वसामान्य जीवाचं अवघडच आहे. जरा ऐका ना, जरा सर्वसामान्य जीवाचं हसणंही अवघड आहे आणि त्याचं रडणंही जरा अवघडच आहे. त्याचं हसणं असं आहे, कधी कधी एखाद्याचं वाटोळच आहे. त्याचं हसणं म्हणजे एखाद्याचं कधी कधी वाटोळच आहे. कसं सांगून जाईल. एखादा असा फार श्रीमंत होता आणि अचानक काही काळाने त्याची गरिबी झाली. हा जर त्याच्याकडे पाहून हसला, ते एखादा व्यक्ती काय म्हणतो, अरे बापरे, आता लोक आपल्याकडे पाहून हसायला लागले, त्यापेक्षा न जगलेलं बरं. आमच्याकडे घडली आता घटना 4-5 दिवसापूर्वी घडली का नाही. आता 4-5 दिवसापूर्वी असं रे, फार श्रीमंती होती, आता मात्र काही राहिलं नाही म्हणून लोक हसायला लागले. अहो, त्या हसणं एवढं अवघड घडलं, त्या व्यक्तीनं फाशी घेऊनच तो गेला. म्हणजे आपलं हसणं सुद्धा इतरांच्या फाशी करता कारणीभूत ठरू शकतं. बरोबर आहे का नाही. एक लक्षात घ्या, विनाकारण कुणाला हसूच नका. कधी कधी विनाकारण जर हसलात ना, अपमान होऊ शकतो. आणि कधी कधी विनाकारण जर हसलात तर महाभारत घडू शकतं. कळलं का तुम्हाला काय बोललो मी. कधी कधी काय घडू शकतं, महाभारत. आणि कधी कधी हे अपमान होऊ शकतो. अपमान कुणी केला. ऐका, 8 ठिकाणी वाकलेले कोण, अष्टवक्र मुनी. आणि जेव्हा सर्व धर्मसभेमध्ये आले, खंडन मंडनाचा विषय होता. वडिलांना मात्र त्या ठिकाणी असं जेलबंद केलेलं होतं. खंडन मंडनामध्ये हारलेले होते. जेव्हा त्या विद्वानांना हरवण्याकरता असरे अष्टवक्र ऋषी असरे आले, त्यावेळी जनक राजा असतील, सर्व असरे याज्ञ वल्कल्य ऋषी असतील, बाकीचे काही मंडळी असतील, सर्व हसायला लागले. तेवढ्यामध्ये या असऱ्या अष्टवक्रांनी सांगितलं, मला वाटलं होतं, म्हटले विद्वानांची सभा आहे, पण ही फार गोड असर शब्द वापरला, ही तर म्हटले कातडीवाल्याची सभा आहे. आता यावेळेस पीठावरती बोलताना लय तुलून मोजून मापून बोलावं लागतं. लय अवघड झालंय. कोण कधी काय, कारण हे साधन तेवढं चांगलंही आहे आणि हे साधन तेवढं अवघडही आहे. बरोबर आहे का नाही. चुकीचा शब्द जर गेला, अवला आमचं बोलत नाही, नुसता श्लोक जरी चुकला, नाही तुम्ही माझ्याकडे नका पाहू, श्लोक जरी चुकला तरी फजितीच आहे. काना मात्र जरी मागे पुढे झाला तरी फजितीच आहे. चुकीचं बोललं तर मग अवघडच का नाही. ऐका, कातडीवाल्याची सभा आहे असा शब्द वापरला. सर्वांनी माना खाली घातल्या. जनक उठले, साष्टांग प्रणिपात केला, दंडवत घातला. म्हणजे महाराज, माझ्याकडून चूक घडली, माफ करा, पण तुम्ही जो शब्द वापरला तो सोपा नाही, अपमान होण्यासारखा शब्द वापरला. म्हणजे ही तर कातड्यावाल्याची सभा आहे. हो म्हटले, मला वाटलं होतं विद्वानांची सभा आहे, पण ही तर म्हटले कातड्यावाल्याची सभा आहे. हा शब्द जिव्हारी लागला आणि नंतर चिंतन स्मरण करून जनकाने स्वतःचा उद्धार करून घेतला. बरोबर आहे का नाही. पण पहिला अपमानच झाला का नाही. कोण बोललं, अष्टवक्र ऋषीने असरे बोलूनच गेले का नाही. ते मुनी असरे बोललेच. कधी कधी अपमान होऊ शकतो आणि कधी कधी ऐका, आपल्या हसण्यानं कधी कधी महाभारत घडू शकतं. कोण हसलं होतं, द्रौपदी, हे का नाही. चालला होता असर दुर्योधन, चालला असताना त्या ठिकाणी मायावी राजमहाल, त्याला वाटलं फरची नसून ते पाणी होतं, पाण्यामध्ये पडला. द्रौपदी खतखत खतखत हसली. आता वाटलं पाणी नाहीये, आता वाटलं पाणी नाही, आता फरची आहे. पुन्हा पाहिलं, पुन्हा खाली पडला. आता वाटलं या ठिकाणी असणारा फरची म्हणजे वास्तविक पाहता फरचीच आहे, फरची नसून पुन्हा पाणी आहे. असे 5-6 वेळेस असर जेव्हा पडला, आता मात्र फजित झाली. आता काय करावं. आणि मग ती असणारी द्रौपदी हसली. अरे म्हटले, तुला फरचीतला आणि पाण्यातला बदल कळत नाही. म्हणले आंधळ्याचं पोरग. काय शब्द वापरला होता तुम्हाला एक सांगू मी. बोलता आलं तर चांगलं बोला, नाही तर बोलूच नका. बोलता आलं ना, विचार करून बोला. बोलल्यानंतर विचार करत बसू नका. बोलल्यानंतर विचार करायचं नाही. बोलून काय गेली, म्हणजे आंधळ्याचं पोरग. एक लक्षात घ्या बरं का, काही शब्द इतके खतरनाक असतात ना, या शब्दाने मोठ्या मोठ्या घटना घडल्यात. एक शब्द वापरला होता कोणता, अरे म्हटले तू इकडे आला म्हटले धर्मसभेमध्ये, तुला काही कळतं का म्हटले. कोणाला शब्द वापरला होता, नारदाला. अरे म्हटले माकडा म्हणताक्षणी राग आला. बरोबर आहे का नाही. माकडा म्हणताक्षणी राग आला. अरे म्हटले तू इथं आलाय म्हटले स्वयंवरामध्ये आणि मला घेऊन आलाय म्हटले. एक लक्षात घे म्हटले, मी तुझ्या समोर आले, चेहरा पाहिलाय का म्हटले तुझा. शब्द वापरला होता माकडा. तो शब्द जिव्हारी लागला. म्हणून बोलताना
कुणाच्या जिवारी एखादा शब्द लागणार नाही याची दक्षता घ्या. एक तर बोलूच नका. बोलायचं जर असेल बोलायचे बोल बोले जेने विठ्ठल डोले. अजून काय बोलायचंय ना? काय काय बोलावं? बोलण्याची नाही एका देवाविन काही. देव स्वतः काही बोलायचंच नाही. सांगू मी तुम्हाला काही क्रिया. बोलायचंय देव बोलायचाय, पाहायचाय बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, 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 बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. लहाने पण लय अवघड आहे. आणि स्वामी बाबांच्या कृपा आशीर्वादाने तो आपले नगरला भजनामध्ये असणारे पंडित आदरणीय बाळासाहेबजी वाईकर, त्यांचा लाडका शिष्य आहे वाईकर सरांचा. रूपक ताल, दीपचंदी बऱ्याच तालामध्ये गातो. मी त्याला एक सांगितलं, जेव्हा परमार्थामध्ये इकडं असेल ना, इकडं मात्र आपले ताल तिकडं दाखवायचे, आपलं वारकरी ताल आहे का नाही, हे फार महत्वाचं आहे की नाही. आणि त्या अनुषंगाने ते चालतात, त्याला मी धन्यवाद देतो. लहाना मुलगा इकडे, तो मोठा मुलगा आहे माझा, ओळख करून देतो. 1 मिनिट पुढे चालतो. काही काही म्हणते याच्याकरता आले का तुम्ही? हा मोठा मुलगा आहे, हा लहाना मुलगा आहे. खाली बसेल तिकडं माझी मंडळी आहे आणि संस्थेची मुलं आहे. एक सांगतो मी, माझ्याकडे काही नाही, पण मी सर्वात श्रीमंत बोका समजतो. माझ्या घरातले 4ही मुलं, म्हणजे 4ही मंडळी कीर्तनकार आहे. यापेक्षा देवाना अजून काय द्यायला पाहिजे? 4ही जण कीर्तनकार आहे, 4हीचे 4ही. पण त्यानं गोड या ठिकाणी प्रमाणे या ठिकाणी असं दिलं, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. बोलायचं देवच बोलायचा, करायचा देवच करायचा आहे, आणि पाहायचा असेल तर या ठिकाणी देवच पाहायचा आहे. सर्व क्रिया देवासाठीच असावी, बरोबर आहे का नाही? ऐका, सर्व क्रिया या ठिकाणी असणं देवासाठी असावी. अशी क्रिया जर देवासाठी असली तर परमात्मा आपल्यावरती कृपा करू शकतो. इथून थोडंसं मी असं लांब गेलो होतो. कधी कधी वास्तविक पाहता त्या ठिकाणी असं अपमान होण्याची भीती असू शकते. कधी कधी वास्तविक पाहता महाभारत घडण्याची या ठिकाणी भीती असू शकते. आणि कधी कधी असंही होऊ शकतं तर कर्माधर्मानुसार एखादा शब्द एखाद्याला गेला, जिवारी जर लागला तर पुन्हा त्या ठिकाणी जन्म घेऊन ते कर्म असर पुन्हा फेडावं लागतं. असंही घडू शकतं. घडलं ते. नारदाच्या बाबतीत शब्द वापरला होता, म्हणजे माकडा. नारद म्हणायला लागला, माकडा मला म्हटली ना, मग एक लक्षात घे म्हटले, आमचेच वानर कुळातली मंडळी तुझा शोध घेण्याकरता कामाला येतील म्हटले. जी होती ना ती कोण होती? लक्ष्मी माता. आणि खेळ कोण खेळला होता? जगाचा मालक. ऐका नाही, म्हणून बोलताना एवढं म्हणजे विचार करून बोला, आपल्यामुळे कोणाचं मन दुखणार नाही, एवढं विचार करून बोला. तशी ही द्रौपदी पण बोलली होती, आंधळेचं पोरग आंधळ. परिणाम काय घडला? महाभारतच घडलं ना. कोणाच्या एका शब्दामुळे महाभारत या ठिकाणी असं घडलं. हे घडलं कोणामुळे? द्रौपदीमुळे. म्हणजे हसली म्हणून या ठिकाणी असं घडलं. आता तिसरा टॉपिक दिग्दर्शन केला. पहिला सांगितलं देव, दुसरं सांगितलं सर्वसामान्य तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव, आणि तिसरा दिग्दर्शन केला संत. संत हसतात तेही विचार करूनच हसतात, आणि संत रडतात तोही विचार करूनच रडतात, बरोबर आहे का नाही? संत कधी रडतात? देव नाही मिळाला तेव्हा संत रडतात. देव लवकर नाही मिळाला, देव जवळ जर नाहीच आला तर अशा काळामध्ये आर्ततेनं म्हणजे संत रडतात, बरं का? रडतात का नाही? अहो तुम्हाला सांगतो मी, द्रौपदी काही काळ रडली होती. कोणासाठी? जगाच्या मालका करता रडली होती का नाही? कोठे गुंतला असी द्वारकेच्या राया, वेळ कसं कया लावी येला. संत रडतात, मानाचं नाही बोलत मी. देवा माय बापा माझा उद्धार कधी होईल? त्या संतांना जाऊन विचारतात, आणि डोळ्यातून खळखळ खळखळ असणारे पाणी संतच काढतात. एक प्रमाण सांगतो, नाटातलंच आहे. काय मी उद्धार पावेल, काय मी उद्धार पावेल, काय
असणारे भक्त दिग्दर्शन केले. त्यामधला आर्त भक्त देवा करता रडतो, आर्त संत या ठिकाणी देवा करता अर्थात धारण करतात. आणि अर्थात धारण केली का जगाचा मालक मिळतो. मनाचं नाही बोलत मी. कुणी अर्थात धारण केली होती? माझ्या मीराबाईनं अर्थात धारण केली होती. तशा 2 संत होऊन गेल्या. कोण? जरा बारकाईने लक्ष असू द्या. मीराबाई असू द्या किंवा राधा असेल, यांनी दोघींनी अर्थात धरली म्हणून तर जगाचा मालक त्यांना मिळाला ना. मिळाला का नाही? फार या ठिकाणी असं गोड पद आहे. कधी कधी कथेमध्ये आपण ते असं पद म्हणतो. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो हरे गुण गाना. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. गली हरे गुण गाने चली. देवाचा आणि त्या ठिकाणी असा थोडासा वियोग जरी झाला, देवा माय बापा तुझा आणि आमचा वियोग नको, तो आम्हाला मिळाला पाहिजे याकरता रडणारे काही संत होऊन गेले. त्यामध्ये मीराबाई पण आहे. कधी कधी आपण एक पद म्हणतो, काही तेरी आखियों में पाणी. फार गोडी या ठिकाणी असणारं पद आहे. आता नुसतं पद सांगून मी तुमचा असं वेळ घालणार नाही. ही मीराबाई असेल, कधी राधा असेल, या ठिकाणी या रडल्या. का रडल्या बरं? तो परमात्मा मिळाला पाहिजे, तो आमच्यापासून दुरावला नाही पाहिजे, आमच्यापासून लांब नाही गेला पाहिजे. अजून एक दौलन बऱ्याच वेळेस आपण म्हणतो बरं का, कन्हैया जगजेठी देई भेटी एक वेळा येतवरी होता संग अंगांगी माखिले काय मोकलिले म्हणे सावजाने वेडिले. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगी अंतराला. म्हणून त्या ठिकाणी असं रडले. बरोबर आहे का नाही? संत काय रडतात बरं? जगाचा मालक आपल्यापासून थोडा जर दुरावला तर संत या ठिकाणी रडतात. पण आज मात्र या ठिकाणी माझी मुक्ताबाई रडली नाही, तर माझी मुक्ताबाई आज हसली. बरं का? देव दुरावला तर संत रडतात, आणि देव जवळ आला तर त्या ठिकाणी असं संत हसतात. पण माझी मुक्ताबाई आज हसली. हसण्याचं कारण काय? आज माझ्या मुक्ताबाईला थोडंसं नवल वेगळं वाटलं. अभंगाच्या अनुषंगाने चिंतन करतोय मी. नवल थोडंसं वेगळं वाटलं. असं नवल पाहिलं, असं नवल पाहिलं. सांगा दादा, मुंगी आकाशात उडेल का? मुंगी आकाशात उडणार नाही. पण माझ्या मुक्ताबाईनं असं नवल पाहिलं, मुंगी आकाशात उडाली आणि तिनं सूर्याला गिळलं. असं नवल माझ्या मुक्ताबाईनं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये या ठिकाणी असं दिग्दर्शन केलं. वाजवा जरा. वारकरी मंडळी, जुन्या चाली फार गोड, अप्रतिम. मुंगी उडाली आकाशी. आता हा अभंग जरा दिसायला उलटा वाटतो. बरोबर आहे का नाही? सूर्य कोणाला खाऊ शकतो? मुंगीला खाऊ शकतो. पण मुंगी सूर्याला खाईल का? गिळील का? जरा उलटाच वाटतो का नाही? काही काही अभंग दिसायला उलटे वाटतात. एक अभंग ते सहज मिश्रा वनामध्ये असं राहिला. गावाखाली एक बाबुळ, खाली शेंडा, वरती मुळ, त्या मुळाशी लागली फळ. गत ही न्यारी, गत ही न्यारी, तमाशा संता घरी, निर्गुण पुरी. अभंग दिसायला जरा
क्लिष्टच आहे. अजून काही काही अभंग कोणते? देवे देऊळ शिविले उदक कोरडेची केले, म्हणले देवानं देऊळ खालं. कोणी? देवानं देऊळ खालं. या अभंग दिसायला सोपे वाटतात. कोणतं देऊळ? कोणतं देऊळ? जे आपण बांधतो ते देऊळ नाही, देहरूपी नावाचं देऊळ. कोणी खालं? म्हणले देवाने खालं. कोणत्या देवाने? जे आपण चिंतन करतो, ज्या देवाचं चिंतन करतो त्याचं चिंतन केलं का सुनील महाराज हा भाव निघून जातो. मी वासुदेव तत्वता कळ येईल विचारिता, आई ठाऊक सभागे संता नाही तुझा आणि मागुता गा. वासुदेव करीतो ऐका जरा बारकाईनं. इथं असं होतं, देहदृष्टी संपुष्टात येते आणि देवदृष्टीचा विचार केला जातो. देवदृष्टी आली का आपल्या स्वतःच्या नावाचा विसर पडला जातो. काय पडला जातो? आपल्या नावाचा विसर पडला जातो. आपुली याचा विसर भोळा आणि गोविंद काळा कौतुके. त्याचं चिंतन केलं काय घडलं जातं? आपण कोण आहोत? सुनील महाराज आहे हे संपलं जातं. आपण कोण आहे? सरपंच आहे हे संपलं जातं. आपण कोण आहे? चेअरमन आहे हे संपलं जातं. आपण कोण आहे? मुख्यमंत्री आहे हे संपलं जातं. आपण कोण आहे? कोणतरी पदाधिकारी आहे हे संपलं जातं. मग काय येतं? मी एक सर्वसामान्य आहे, ईश्वराचा अंश आहे आणि ईश्वराचं स्वरूप हे मीच आहे. या अनुषंगाने चिंतन केलं का मग मात्र मौज येते. बरं का? हा, तू मन मी ह्याची करी माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एका ते. वा, सुंदर उभी दिली. विठला विठला आजचाही अभंग थोडासा उलटा दिसतो, पण माझ्या मुक्ताबाईला जरी तो उलटा दिसला पण तिनं तो सुईचा केला. आपल्याला सारं उलट दिसतंय, आपल्याला सुईचं जे सारं उलट दिसतंय, म्हणून मुक्ताबाई महाराज हसल्या. का हसल्या? तर मुंगी आकाशात उडल्यासारखं वाटलं. मुंगी काय झाली? आकाशात उडाली. आणि काय केलं म्हटले? तिनं सूर्याला गिळलं. फार गोड चिंतन आहे. पहिली मुंगी कळून घ्या. मुंगी कोणती? प्रत्येक संताची मुंगी वेगवेगळी. प्रत्येक संताची मुंगी वेगवेगळी. माझ्या तुकोबांची मुंगी कोणती? नम्रता रूपी नावाची मुंगी. माझ्या तुकोबांची मुंगी साखरेचा रवा, तो लहानपण देगा देवा. तो अभंग पाहून घ्या, त्याच्यामध्ये गोड चिंतन केलेले. बरोबर आहे का नाही? लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावती रत्न थोरते असे अंकुशाचा मार. नम्रता रूपी नावाची मुंगी कोणाची? तुकोबांची. इकडे या ठिकाणी नामदेवरायांची मुंगी कोणती? फार गोड. व्याधी चिंगी झाली, मोठी व्याधी चिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. तिचे दूध किती? 17 राजन भरून उरले आणि प्याले 12 हत्ती. ही नामदेवरांची मुंगी फार गोड आहे. मुंगी काय झाली म्हटले? मुंगी व्याली शिंगी झाली. एक तर असं आहे, मुंगी जरी व्याली, आता मुंगी केवढी असते? सर्व इथं बसला तुम्ही. मुंगी केवढी असते? मुंगी म्हशी एवढी. बरोबर आहे ना? केवढी? अगदी छोटी. पायाखाली जरी आले तरी लवकर कळून येत नाही अशी मुंगी. बरोबर आहे का नाही? ती व्याली आणि तिला काय झालं म्हणजे शिंगी झाली. शिंगी कोणती? गुरुवर्य महाराज पाठामध्ये सांगायचे, जगतरूपी नावाची शिंगी या मुंगीला झाली. आता ही मुंगी कोणती? ही मुंगी दुसरी तिसरी कोणती नाही. इथं नामदेवरायांना मुंगी सांगायची देवरूपी नावाची मुंगी. कोणती मुंगी? देवरूपी नावाच्या मुंगीनं जगतरूपी नावाची शिंगी प्रसवली. आहे का नाही? मानच नाही बोलत. याच्याकरता एक अभंग वाचा, फार गोड अभंग आहे. आंधळ्या पांगळ्याचा
ते रोज कार्यक्रम राहतोय बरं का. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाचा प्रसवला, इथं अंडरलाईन करायची, प्रसवला. अजून एक आहे, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात ते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. वा, तृप्तिदीप पंचदशी. विठला 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 फार गोड. यदादित्य गतम तेजो जगद भास येते घेलम, तुझी येणी ढळी कोटी चंद्रप्रकाश कमल नयना. हालकारे कृष्ण डोलकारे घडिये घडिये घडी बुजबो बोलकारे गतीर भरदाब्रु साक्षी निवास शरम स्रोत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमयम. उत्पत्ती स्थिती लय करणारा तो परमात्माचा आहे. या सृष्टीलाही प्रसवणारा तो परमात्मा म्हणजे ती मुंगी. कोणती? देवरूपी नावाची मुंगी. कधी कधी लोक म्हणतात आपोआप निसर्ग निर्माण झाला, शक्यच नाही. आमच्या भागामध्ये एक शिक्षक होते, ते म्हणे हे निसर्ग आपोआप तयार झाला. त्याचं लहान पोरग होतं. ते लहान पोरग म्हणलं बाबा निसर्ग पाहायला जायचं. जे जंगलामध्ये घेऊन गेलं, सुंदर निसर्ग पाहिला. म्हणजे बाबा हा निसर्ग कोणी निर्माण केला? म्हणे आपोआप निर्माण झाला. देव न मानणारा होता, देवावरती विश्वास नव्हता, मूढ होता, देवावरती विश्वासच नव्हता. ते पोरग घरी आलं, त्याला समर्पक उत्तर नाही मिळालं. त्यानं पेन्सिल घेतली, सुंदर असं चित्र काढलं कशावरती? भिंतीवरती. त्याला कलर भरले आणि गावात निघून गेलं. अर्ध्या तासानं वडील घरी आले, बायकोला विचारलं, म्हणले का ग हे चित्र कोणी काढलं? म्हणले मला काय माहित नाही कोणी काढलं. मुलगा घरी आला, बापाने विचारलं का रे हे चित्र कोणी काढलं? म्हणले दादा हे चित्र मी नाही काढलं. म्हटले मग ही पेन्सिल आपोआप उठली, तिनं चित्र स्केच केलं, ते कलर पण आपोआप निघाले आणि त्यांनी आपले असर कलर वगैरे आपोआप त्या आसाऱ्या ब्रशने ते कलर असर भरले. मी चित्र काढलं नाही. बाप म्हणला वेड्या असं कधीच होऊ शकत नाही. म्हणले कसं काय? म्हणे असं आहे, चित्रकाराशिवाय चित्र तयार होऊ शकत नाही, चित्रकाराविना चित्र तयार होऊ शकत नाही. मुलगाही तेच म्हटला, चित्रकाराविना जर चित्र तयार होऊ शकत नाही मग जगतरूपी नावाचं चित्र ही निर्माण करणारा कोणीतरी चित्रकारच असायला पाहिजे आणि त्याचं नाव आहे परमात्मा. हे का नाही? अजून बोलू. चाक फिरतय, पाठामध्ये काही उदाहरणं सांगायची, शिकवले जायचे आम्हाला. चाक फिरतय, मातीचा गोळा आहे, मातीचा गोळा आहे, चाक फिरतय, आपोआप मडकं तयार होईल का? याला निर्माण करणारा कोणीतरी आहे. कोण आहे? आपण बऱ्याच वेळा काही पद ऐकलेत. विठ्ठला तू वेडा कुंभा फिरत्या चाका वरती देसी मातीला का. विठ्ठला तू वेडा कुंभा. कोणीतरी निर्माण करता आहे. जगाचा मालक यानं सर्व गोष्टी या ठिकाणी घडवल्यात. म्हणून नामदेवरायांना सांगायची ती मुंगी कोणती? देवरूपी नावाची मुंगी आणि जगतरूपी नावाची शिंगी ही आसारी त्या देवरूपी नावाच्या मुंगीने निर्माण केली. पुढे काय घडलं? मला असं घडलं, मुंगी उडाली, मुंगी व्याली, शिंगी झाली, तिचे दूध किती किती दूध म्हटले, किती दूध? 17 राजन भरून उरले. 17 राजन कोणते? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, व्यान उदान समान असे पंचप्राण आहेत. पंचप्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय मिळून झाले 15, मन आणि बुद्धी 2 मिळून झाले 17. 17 राजन भरून उरले, प्याले 12 हत्ती. हत्ती कोणते? 6 शास्त्रकार आस्तिक आणि 6 शास्त्रकार नास्तिक मिळून झाले 12 हत्ती. 17 राजन भरून उरले, प्याले 12 हत्ती. लटकेने बोलो दादा वर्तमान खोटे. किती घोर चिंतन केले. ती मुंगी. अजून ज्ञानदेवांची मुंगी कोणती? म्हणले आज नवल देखिले भाई, आज नवल देखिले भाई, मुंगीने केली हत्तीशी लढाई. मुंगीने कोणाशी लढाई केली? हत्तीशी. कोण जिंकेल? जरा जरा बोला, कोण जिंकेल? काय झालं? वाघ आला, हरणाला विचारलं का रे? म्हणले जंगलाचा राजा कोण? हा हरिण म्हणलं दादा जंगलाचा राजा तुम्ही. सिंह आला, सिंहानं वाघ उचलला आणि आपटला. सांग म्हणले जंगलाचा राजा कोण? म्हणले सिंह दादा तुम्ही. सिंहाला उचलला, हत्तीनं बाजूला फेकलं. आता विचारलं सिंह दादा सांग जंगलाचा राजा कोण? म्हणजे हत्ती दादा जंगलाचा राजा म्हणले तुम्हीच. त्या मुंगीला विचारलं बाई खरं सांग जंगलाचा राजा कोण? म्हणजे सांगितलं असतं पण कानात घेता का? मुंगी हुशार होती, कानामध्ये चढली, कानावरती गेली आणि कानात गेल्यानंतर म्हणली दादा खरं सांगू का खोटं सांगू? म्हणले खरं सांग. कडाक्यानं चाव्या घेतला, हत्ती असा जमिनीवरती पडला, गडबड लोळायला लागला. पंच प्राण त्या ठिकाणी व्याकुळ झाले. आता वाटलं प्राण जातो की काय? विचारलं सांग दादा जंगलचा राजा कोण?
हातीनं म्हणावं ताई अगं सोड ना मला. म्हणले ते नाही, जंगलचा राजा कोण सांगावं ताई, जंगलचा राजा तूच आहे. कोण जिंकलं? कोण जिंकलं? कोण जिंकलं? मुंगी जिंकली. ऐका ना, ती मुंगी नाही, कोणती ऐका. सुबुद्धी रूपी नावाची मुंगी आणि देहरूपी नावाचा, अहंकार रूपी नावाचा हत्ती, याला मारायचंय सुबुद्धी रूपी नावाच्या मुंगीनं. तर मजा आहे. हा जर हत्ती जिवंत राहिला तर मग मात्र मुंगी हरेल. पण मुंगी जर तरबेज ठरली, मुंगी जर चांगली असेल, सुबुद्धी रूपी नावाची मुंगी निर्माण जर झाली, तर सुबुद्धी रूपी नावाची मुंगी या हत्तीचं पतन करते, याला ती नमायला लावते. असं काही चिंतन नाही. अनेक मुंग्या दिग्दर्शन केल्या. मग इथं मुंगी कोणती? इथं मायारूपी नावाची मुंगी. आता एक लक्षात घ्या, खोळ मोठी असते का पखवाज मोठा असतो? मला उरकते घ्यायचंय, मला वाटतं 9 वाजत आली आहे का नाही. खोळ मोठी असते का पखवाज मोठा असतो? खोळ बरोबर आहे का नाही? काय मोठी असते? खोळ मोठी असते. आता मला सांगा, खोळ जरी मोठी असली, तसं पाहायला गेलं त्या पखवाजाचं असणारं अस्तित्व संपत नाही. कोणाचं? पखवाजाचं अस्तित्व संपत नाही, ते फक्त आवरण आहे. तशी मुंगी रूपी नावाचं आवरण आहे. यानं परब्रह्माचं वास्तविक पाहता अस्तित्व संपलं नाही. वाटलं आपल्याला काय का मुंगी आकाशात उडाली आणि सूर्याला गिळलं. सूर्य कोणता? ब्रह्मज्ञान रूपी नावाचा सूर्य. तो कधी गिळला जाऊ शकत नाही. फक्त आपल्याला तसं भासलं आहे का नाही. हे कसं आहे? सोपं सांगतो, अगदी सोपं सांगतो. कसं असतं? 100 फुटाची मोठी विहीर आहे, 100 फुटाची, पूर्ण असं पाण्यानं भरलेलं आहे. तिचा व्यास 10 फुटाचा आहे. म्हणजे तिची गोलाई किती फुटाची? वरची फक्त 10 फुटाची. मग आता ऐका, 100 फूट पाणी भरलेलं आहे आणि वरती फक्त 10 फूट शेवाळ भरलेलं आहे. शेवाळामुळे पाणी दिसत नाही, बरोबर आहे ना? शेवाळामुळे पाणी दिसत नाही. मग पाणी नाही म्हणायचंय का? पाणी आहे, पण कोणामुळे दिसत नाही? कोणामुळे दिसत नाही? शेवाळ्याने त्या पाण्याला आच्छादन केल्यासारखं केले. ते आवरण आहे, वरती काय आवरण आहे. नाहीतर वास्तविक पाहता पाणी मोठंच आहे. कोणापेक्षा? शेवाळापेक्षा पाणी मोठे. तशी मायारूपी नावाची मुंगी आणि परब्रह्म ते अपरिच्छिन्न आहे. असे पाणी आले मिळून, आज मी एक नवल देखील वळचणीचे पाणी आढ्यासी गेले. हे कुठ प्रकरण म्हणजे रहस्य, कुठ प्रकरण म्हणजे आश्चर्य, कुठ प्रकरण म्हणजे गुह्य आणि कुठ प्रकरण म्हणजे न उलगडणार कोड. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. 2-3 मिनिटं माझ्याकडे राहिले, मला उरक्त घ्यायचे. त्यातही 2 प्रकारे पुन्हा. कोणते? शब्दकूट आणि अर्थकूट. शब्दकूट कशाला म्हणायचं ऐका. अलिकुल वहनाचे वहन आणि तो होते, शशीधर वहन आणि लोटिले मार्गपंथी. नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला, मई संगे कर्ण फार दुःखित झाला. याला म्हणतात शब्दकूट. आणि अर्थकूट कशाला म्हणतात? कृष्णमुखी नचवानरी द्विजिभानच शर्पिणी पंचक्रियानच पांचालेश्वरी तस्या हमकुल बालिका. याला म्हणतात असं शब्दकूट म्हणजे अर्थकूट. आणि एक सांगितलं शब्दकूट. विठला विठला. साधं सांगतो. कुट कशाला म्हणायचं? लय माथे कुट करू नका. कुट कशाला म्हणता ऐका. पाय नाही, प्रवास करतोय. मुख नाही पण बोलतोय. मुख नाही बोलतोय, पाय नाही प्रवास करतोय. काय नाव त्याचं? पत्र. त्याला मुख आहे का? नाहीये. त्याला मुख आहे का? नाहीये. पाय आहे का त्याला? पण प्रवास आहे का नाही? कोणाचा? पत्राचा. बरोबर आहे का? किती सोपं आहे. आमचे गुरुवर कधी कधी पाठात म्हणायचे, भाऊ इतराच्या साह्यानं चालते, बडबड करते, त्याला होट नाही ना, तिला दात नाही. पाठामध्ये शिकवायचे आम्हाला कुठं आळंदीला. ते म्हणायचे तिला होटही नाही, तिला दातही नाही, बडबड केल्याशिवाय राहत नाही आणि सायानं चालते म्हटली इतरांच्या. बऱ्याच दिवस आम्ही शोधायचो. मग गुरुजी म्हणायचे काय नाही भाऊ चप्पल. मला बरेच दिवस कळलं नाही. मला गुरुजी असं कसं काय? म्हणजे किती सोपं आहे. कोणाच्या साह्यानं चालले? म्हणे इतरांच्या, म्हणजे पायाच्या साह्यानं चालले. ती स्वतः चालली का? स्वतः नाही चालली. तिला होट आहे का? नाही. तिला दात आहे का? नाही. पण बडबड करते का नाही? कधी चांगल्या फरचीवरती चला आणि मोठ्या मोठ्यानं पाय जर आदळले, टपक 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 आवाज करते. बडबडच चालू आहे तिची. कुणाची? चपलीची. याला म्हणतात कुठ प्रकरण. कधी कधी पाठामध्ये गणित दादा आमचे महाराज एक सहज बोलून द्यायचे. म्हणले काय? म्हणले एक अंकी नावाची स्त्री, राहणे तिचे ब्रह्मपुरी, जर सापडली कधी हातामध्ये, मरण तिचे हिरण्यकश्यपपुरी. फार सोपं आहे. लय डोकं खाजू नका. नाही कळालं.
कळालं म्हणजे डोक्यामध्ये जी ऊ राहते किती अंकी आहे एक अंकी नावाची स्त्री राहणे तिचे ब्रह्मपुरी सापडली जर कधी हातात मरण तिचे हा हिरण्यकशिपू कशाने फाडला नखाने फाडला पण ऊ पण कशाने मारतात किती सोपं आहे याला म्हणतात कुड प्रकरण आजचा अभंग कुड प्रकरणातला आहे पण जरा क्लिष्ट आहे बरोबर आहे का नाही मुंगी उडाली आकाशी वेगवेगळ्या मुंग्या सांगितल्या पण ही मायारूपी नावाची मुंगी वेदांत शास्त्रामध्ये मायेचे काही प्रकार सांगितले अनेक श्लोक पण दिला दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया सारे खेळ म्हणले मायेचेच आहे कोणाचे सारे खेळ मायेचे माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल धनदारा पुत्र जन सोमुख मोहिनी माया विश्वमुख मोहिनी माया असे मायेचे प्रकार आहे आणि सारा खेळ तिचा आहे हे मुक्ताबाईनं पाहिलं म्हणून मुक्ताबाई हसल्या मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी सूर्याला ती गिळू शकत नाही पण इथं काय दिग्दर्शन करायचंय मायारूपी नावाची मुंगी आणि ब्रह्मज्ञान रूपी नावाच्या सूर्याला मग आकाश कोणतं तर ऐका तो विचार न करता अंतकरण कोणतं अंतकरण रूपी नावाचा आकाश अंतकरण रूपी नावाचा आकाश इथंच मायारूपी नावाची मुंगी ही आसारी निर्माण झाली हिनं परब्रह्माला या ठिकाणी गिळंकृत केल्यासारखं वाटतं कोणतं परब्रह्म जो सर्वांच्या हृदयात आहे सर्वांचे हृदय दिसी अमुक वस्तू आहे मी ऐसी ही बुद्धीस पुरे तैसी ती वस्तू गामी कोणती तैसा हृदयामध्ये मी रामू हसता सर्व सुखाचा रामू की भ्रांतीसी कामू विषयावरी सर्वस्य चाहम हृदय सन्नवेष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोणञ्च वेदेश सर्वे रामेव वेदो वेदांत कृत वेद विदेयचाम सर्वांच्या हृदयात तोच आहे पुन्हा काय प्रमाण सांगितलं सर्वाघटी राम सर्वाघटी राम सर्वाघटी राम देहा देही सर्वांवरती हात करा सुंदर भजन करायचं किसनगिरी बाबा माझे किसनगिरी बाबा ओ किसनगिरी बाबा माझे किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा माझे किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा या ठिकाणी वेळ बराच झालाय 9 वाजून गेले आपली कीर्तनाची वेळ संपली बघूया नंतर भेटला चान्स पुढे तर असं याच्यावरती पुन्हा आठवण करून द्या याच्यावरती पुन्हा चिंतन करण्याचा प्रयत्न असर करूया मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्यासी थोर नवलाव झाला थोर म्हणजे मोठा थोरला आपण म्हणतो नाही की थोरला म्हणजे मोठा थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला वांझेला मुलगा होणं शक्य नाही पण तरी वांझेला मुलगा झाला कोणती वांझ
कशी वांज आहे? मनाच्या ठिकाणी या ठिकाणी असणारा मुलगा व्हावा, बुद्धीच्या ठिकाणी मुलगा व्हावा कोणता? बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या करू कैसी केसे वागा, झाली संध्या संदेह माझा गेला. असा बोधरूपी नावाचा मुलगा निर्माण व्हावा. आणि असा हा नवल आहे. थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. तिघांचं नवल आहे, संतांचं, देवाचं आणि तीर्थाचं नवल आहे. याच्यातही बरं सासर वेळ निघून जाईल, पण वेळ आपला संपलाय म्हणून उरकतो घेतो. देवाचं नवल काय आहे? जिवंत ठेवतो, हे देवाचं नवल आहे. देवाचं नवल काय आहे? 50,000 किलोमीटर पायी पायी चाललो तरी आपले पाय बदलायची वेळ येऊ देत नाही. गाडी जर घेतली तर टायर बदलावे लागतात, पण आपण 50,000 किलोमीटर चाललो तरी पाय बदलायची वेळ नाही, हे नवल आहे. अजून कोणतं नवल आहे? इथं लाईट चालू आहे, आपल्याला बिल भरावं लागतं, बरोबर आहे का नाही? पण देवानं 2 बल्ब असे दिले, कोणते? डोळे. कधी बिल मागितलं? हे नवल आहे. मोटर जर टाकली, मोटरचं बिल भरावं लागतं, पण हृदयरूपी नावाची मोटर अशी दिली, इथून रक्त मेंदू पर्यंत जातं, कधी आपण बिल भरलं नाही, हे पण नवलच. असे बरेच नवल आहे देवाचे. थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवाला. पुढे काय सांगितलं? मला असं आहे, विंचू पाताळाशी जाय, शेष माथा बंदी पाय. विंचू कोणता? ऐका. कामरूपी नावाचा विंचू, कामरूपी नावाचा विंचू आणि लोभरूपी नावाचा सर्प. आता काय केलं पाहिजे? वार्षिक पाहता सर्पाने विंचूच्या पाया पडलं पाहिजे, पण कामरूपी नावाचा विंचू, याच्या तो सर्प पाया पडतो. इथं फार गोड चिंतन, पण वेळ नाही, पुढे पुढे चालतो. शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी म्हणावं, माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. का हसली? हे सर्व उत्तर आहे. याच्यामध्ये सर्व उत्तर दिले. आकाशात मुंगी उडाली, सूर्याला गिळलं, हे पाहिलं, तसं होणार नाही पण घडलं म्हणून हसली. म्हणजे जी वांझ आहे, वांझेला मुलगा झाला म्हणून हसली. सर्पाने विंचवाच्या पाया पडावं म्हणून हसली. आणि अजून काय हसली? म्हणजे असं आहे, माशी व्याली घार झाली आणि देखून मुक्ताई हसली. माशी व्याली आणि घार झाली. ऐका ना, घार व्याईल, घार जर व्याली तर माशी होऊ शकते, पण माशी व्याली आणि घार झाली म्हणजे काय? छोटीशी इच्छा निर्माण झाली आणि तिनं मोठी आशा निर्माण केली. असं काही चिंतन आहे. झालेलं कीर्तन तुम्हा सर्वांच्याही चरणावरती समर्पित करतो. आमच्या या ठिकाणी परिसराचं, आपल्या परिसराचं नाही, महाराष्ट्राचं आपलं लाडकं दैवत या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण स्वामी बाबाजी माझ्या पुढे बसले. एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. एक सांगू मी, जपा, साधू संतांना जपा बरं का. एक लक्षात घ्या, असे संत आणि साधू आपल्याला मिळणं शक्य नाहीये, आपल्या परम भाग्यानं आपल्याला मिळालेत. आणि जपा, एक लक्षात घ्या, कधी कधी त्यांची सेवा करा, त्यांच्या असणारा सुंदररित्या गुण शोधा आणि त्या गुणाप्रमाणे वागण्याचा प्रयास आणि प्रयत्न करा, बरोबर आहे का नाही? त्यांच्यामधले असणारे गुण फार असणारे मोठे आहेत. संत आणि साधू त्यांच्या प्रत्येक बोलण्यामध्ये ते सहज बोलतात, पण आपल्याला उपदेश करून जातात. सहज बोलणे हित उपदेश आणि करुणी सायास शिकविती. सांभाळा, चिंतन करा, स्मरण करा आणि त्यांची सेवा करा. काया वाचा मने सुंदर सेवा करा. परम भाग्याने आपल्याला मिळालेत, परम भाग्याने आपलं भाग्य आहे असं समजा. मी या ठिकाणी सर संतांची सेवा करा एवढंच बोलतो. आणि हा देवस्थान, सुंदर असं देवस्थान आहे. श्री संत बहिराजी महाराज जातवेद या महाराजांच्या चरणावरती, बाबांच्या चरणावरती काय मोठा इतिहास आहे पहा ना. या ठिकाणी श्रीमद भागावरती, श्रीमद भागवतावरती, त्या 10व्या स्कंदावरती सुंदर चिंतन आणि जी टीका या ठिकाणी असर केली. भैरवीवरती या ग्रंथावर आहे ना, भैरवीच्या असणारी सुंदर ग्रंथ लिखाण केला. आणि इथं आल्यानंतर एक मला आनंद वाटला. नृसिंह भगवंताचं वास्तविक पाहता शिळा, ती शिळा पण या ठिकाणी पाहायला मिळाली. फार मोठं देवस्थान आहे, आपल्या परिसरात लवकर पाहायला मिळणार नाही एवढं मोठं देवस्थान आहे. सर्वांनी या ठिकाणी असणारं सुंदर या देवस्थानाला मदत करा, काळाची गरज आहे एवढंच बोलतो. आणि बाबाजींच्या चरणावरती स्वामी महाराज आदरणीय प्रकाशजी बाबा त्यांच्याही चरणावरती, आदरणीय मोठे बाबा त्यांच्याही चरणावरती आणि आपल्या बाबांच्याही चरणावरती, आपल्या परिसराचं वैभव विश्वनाथ बाबांच्या, स्वामी बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. बोलताना माझे काही चुकी शब्द गेले असेल, वाणीचे दोष आहे आणि जे काय चांगला असेल गुरुवर्यांचा आहे, महाराजांच्या सारख्यांचा आहे, त्याचा अंगीकार करा. आणि चुकीचं वाटलं त्याचा इधच त्याग करा. आमचे सर्व ही तरुण मित्र मंडळ ज्यांनी मला फोनवरती पहिला परिचय करून दिला, देवगड संस्थांमुळे परिचय झाला. बाळू भाऊ असतील, किरण भाऊ असतील, सचिन दादा असतील, ही सर्व मंडळी यांच्याही चरणावरती सेवा समर्पित करतो. मोरे दादा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण या गुणीजनांकरता एकदा टाळी वाजवा. ज्ञानेश्वर माऊली भजन करा. आवाज
जय और ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की श्री संत वैराज महाराज की जय